हॅलो एव्हरीवन. सो आज मी निघाले होते गोव्याला जायला आणि एअरपोर्टवर गेल्यावर माझ्याकडे तसा खूप वेळ होता म्हणून मी ठरवलं चला आज करूयात मिनी व्लॉग. सो चला सुरू करूयात. आणि मी शोधते आता माझा गेट नंबर आणि शोधत शोधत मी निघाले. आणि एअरपोर्टवर गेल्यावर छान अशी गरम गरम फिल्टर कॉफी घेतली डोसा प्लाझामध्ये, कारण चहा किंवा कॉफीशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही. छान मस्त गरमागरम कॉफी घेतली फिल्टर कॉफी. आणि मी एअरपोर्टवर साधारण अर्धा एक तास लवकर आले आहे. सगळं सिक्युरिटी चेक इन सगळं झालेलं आहे. मस्त फिरते आहे. आज खरं तर खूप महिन्यांनी मी मिनी व्लॉग शूट करत होते, कारण काही कारणांमुळे मी सोशल मीडिया हँडल करत नव्हते. बट येस, मी आता रेग्युलरली काही ना काहीतरी अपडेट करत राहील शुअर. आणि मी रूमवर पोचल्या तयारी करायला घेतली, कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता. कपडे तेच ठेवले, टचअप करायला घेतलं. आणि फोनच्या मागे जो काही मी स्टिकर लावला होता त्याच्यामुळे माझा फोन पडता पडता वाचला, थँक गॉड. म्हणजे माझी धावपळ धांदरटपणा कधीच थांबणार नाही. हे बघा, मी शूट केलेला व्हिडिओ शूट झालेला नाही आहे. रेकॉर्डचं बटनच दाबलं गेलं नव्हतं माझ्याकडून, कारण मला खूप उशीर झाला आणि त्या गडबडीत मी बटन दाबायचं विसरले. सो येस, मी हे कडं घातलेलं आहे आणि मी आता पळते कारण मला खूप लेट झालं आहे. ओके बाय. आणि नेहमीप्रमाणे मी हिल्स घालायला विसरले. ओप्स, माझे हिल्स राहिलेत. 2 मिनिट्स. सो येस, माझी शनेलची बॅग नवीनच आहे आणि माझ्या या हिल्स मेट्रोच्या थोडंसं ब्रँड फ्लॉन्ट करते. आणि YSLचे माझे इयरिंग्स नाही दिसणार आय थिंक. ठीक आहे. सो येस, मी रेडी झालेले आहे. सगळीकडे शूट करायचं, जिथे मिरर दिसेल तिथे शूट करायचं. कार्यक्रम छान सुरू झाला, सगळ्यांना भेटले, मज्जा आली. पण त्या सगळ्या गडबडीमध्ये मी व्हिडिओ शूट करायला विसरून गेले नेहमीप्रमाणे. सो थँक्यू सो मच गोवा मराठी फिल्म फेस्टिवल. तुम्ही दरवर्षी माझी फिल्म तिकडे दाखवता आणि तुम्ही बोलवल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आता आपण भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. ओके बाय, टाटा.